नमस्कार मित्रांनो, व्ही-जे-एन-टी, ओ-बी-सी, एस-बी-सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाची एक न्यू अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी-आर नुसार पूर्वी 8 लाखाच्या वरती पाल्याचं उत्पन्न असल्यास ज्या काही कॅटेगरी आहेत की त्यामध्ये व्ही-जे-एन-टी, ओ-बी-सी आणि एस-बी-सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जे महाराष्ट्र शासन त्यांना स्कॉलरशिप शिक्षणासाठी देत होतं, तर ती भेटत नव्हती. तर मित्रांनो, नवीन जी-आर नुसार असा निर्णय झालाय की व्ही-जे-एन-टी, ओ-बी-सी आणि एस-बी-सी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्याच्या पाल्याचं उत्पन्न हे 8 लाखाच्या वर होतं, त्यांना ती भेटत नव्हती. पण या नवीन जी-आर नुसार ती अट रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी नॉन क्रीमी लेयर हे सगळ्यांना कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, नवीन जी-आर नुसार असं सांगण्यात आलंय की थोडक्यात की ज्या पाल्यांचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या पाल्याचं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास त्यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिप होत्या त्या मिळत नव्हत्या. तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांची जी उत्पन्नाची अट होती ती रद्द करून नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचीच फक्त अट ठेवण्यात आली आणि ज्या विद्यार्थ्यांच्या पाल्याचं 8 लाखाच्या वर उत्पन्न होतं तर त्यांना पण आता महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या त्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळतील असं महाराष्ट्र शासनाने नवीन जी-आर काढलाय. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.